नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तर सर्वांचं माझ्या विजया चराटे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा आणि एडिट करायला राहिला होता. तर मी ते बनवत आहे मेथी आणि बटाट्याचे मिक्स असे पराठे. छान मेथी निवडून घेतली होती आणि मेथीला मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून वाफवून घेते. आणि मेथीचे पराठे करत असताना मी मेथी ही चिरत नाही, अथवा कोणतीही मेथीची डिश करत असताना मी त्याला चाकू किंवा वेळेवर अजिबात चिरत नाही. कारण की जर आपण मेथी ही चिरली, बारीक केली तर ती कडवट होते. खूप अशा रेसिपीज मी पाहिल्या, त्यामध्ये मेथीला एकदम चाकूने बारीक कोथिंबीर कट केल्यासारखं कट करतात. मी एकदा डिश केली होती आणि मी मेथीच्या पुऱ्या केल्या होत्या. तर माझ्या इतक्या कडवट झाल्या होत्या की कोणीच हात लावला नाही माझ्या त्या पुऱ्यांना. तर तेव्हापासून मी मेथीला कधीच कट करत नाही. तर मेथीला मी थोडंसं तेल टाकून छान वाफवून घेतलं आहे आणि 3 बटाटे शिजवून घेतले होते. त्यामधले 2 बटाटे मी ते यूज करणार आहे आणि 1 बटाट्याचं सपक टिक्की करतो ना, ते माऊलीला आवडतं, त्यामुळं काढून ठेवलं. तर बटाट्याला छान असं कुस पण करता आलं असतं, परंतु पराठे लाटताना थोड्याशा गाठी राहिल्या तर पराठे फुटू शकतात. म्हणून मी याला किसणीने पूर्ण त्याला कद्दूकस करून घेते, म्हणजे किसून घेते. त्यानंतर बटाटे तुम्ही पाहताय किती गरम आहे, परंतु थंडी इतकी आहे की मला हलकंसंच गरम जाणवत होतं. म्हणजे थंडी खूप असल्यामुळं मी एवढा गरम बटाटा धरू शकले. त्यानंतर त्या बटाट्यामध्ये जेवढं माते तेवढंच आपण पीठ घालून घ्यायचं. पीठ मळून त्यात ते सारण वगैरे भरत बसण्यापेक्षा आणि आपले पराठे फुटण्यापेक्षा ही पद्धत एकदम मस्त. याच्यामध्ये तुम्ही आलं लसणाची भरपूर पेस्ट, भरपूर तिखट आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट पण घालू शकता. परंतु हे बटाट्याचे पराठे आणि मेथीचे मी मुलांसाठी बनवत होते आणि आमच्यासाठी शेंगाची चटणी, दही असं काही तिखट लोणचं असं असतं. पण मुलं नाही खात त्यामुळं. आणि मी यात एक अर्धा पळी एवढं बेसनचं पीठ घातलं आणि हळद घातलं आणि तीळ घातलं, चवीपुरतं मीठ, जिरे. त्यानंतर मीठ एकदम आपण बघून घालायचं, कारण की मिठाचं प्रमाण जरा कमी झालं तर पराठे हे बेस्वाद लागतात. आणि या पराठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी काय घातलं आहे पहा, दही. दही घालण्याचं कारण, जर तुम्ही बाहेर कुठे फिरायला वगैरे जाणार असाल, लांबचा प्रवास असेल, तर तुम्ही असे थालीपीठ किंवा पराठे नेत असाल तर त्यात दही अवश्य घाला. जेणेकरून ते पराठे किंवा ते थालीपीठ आहे ना, धपाटे, ते जास्त दिवस म्हणजे 3-4 दिवसाच्या वर पण टिकतात. त्यांना वास वगैरे येत नाही. आणि बटाटा इतका चिकट होता की दोन्ही हाताला माझ्या खूपच चिकट जाणवत होतं. आणि त्यानंतर मी त्यात थोडंसं तेल घालून मळून घेतलं. आणि हे सर्व कामं करत असताना माझे मिस्टर आणि माझा मुलगा, तर त्यांचं ठरलं होतं की त्यांचे फ्रेंड्स सर्कल वगैरे सर्वजण मिळून ते धुरंधर पिक्चर पाहण्यासाठी जाणार होते. तर त्यांच्यासाठी मी फास्टमध्ये लवकर पराठे करून द्यावं असं माझी इच्छा होती. तसंच मुलांचे कपडे काढणे, मिस्टर विचारत होते कुठला ड्रेस घालू, ते सर्व तिकडे जाऊन मी ते पण काम करत होते. आणि पुन्हा येऊन मी थोडं तेल घालून एक 3-4 चमच्याचा तेलाचा वापर मी इथं केला आहे. छान असं पीठ मळून घेतलं. याला एकदम असं घसघस पण पीठ नाही मळायचं, कारण की यात बटाटा असल्या कारणाने पीठ फसफसतं. तर मीडियम तेवढंच सर्व एकजीव होईल असं मळून घ्यायचं. आणि खूप वेळ ठेवून पण नाही, कारण की बटाट्याला पाणी सुटतं. त्यामुळे पीठ एकदम तुम्ही जेवढे लेट पराठे कराल तेवढं पातळ होत जातं. मी अनुभवलं हे. त्यानंतर मी ओटा पुसून घेतला. आणि आज इतकी घाई होती की ओटा वाळेपर्यंत देखील मी वेट केला नाही. त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ घालून मी छोटे पराठे लाटून घेतले आणि त्यावर थोडंसं तीळ घालून ते व्यवस्थित असं लाटून घेतलं. आणि त्याच
बरोबर मी इकडं व्हिडिओ कॅमेरा सेट वगैरे पण करत होते आणि तिकडं जाऊन माऊली खूप रडत होता. त्याला पण त्यांच्यासोबत जायचं होतं. परंतु थंडी खूप असल्यामुळं आम्ही जाण्याचं टाळलं. कारण की संध्याकाळी 6 ते 9चा शो होता आणि ते दुपारी 1 वाजता निघाले आणि इथून जिल्हा स्तरावर जाऊन म्हणजेच ब्यावरला जाऊन ही फिल्म पाहणार होते आणि थोडंसं काहीतरी हॉटेलमध्ये वगैरे जेवण वगैरे करणार होते. तर असा सर्वांचा गेट टुगेदरचा प्रोग्राम होता. परंतु थंडीचा पारा पाहून आम्ही न जाण्याचंच योग्य मानलं आणि भयानक थंडी वाढली आता. मी आज व्हिडिओ करत असताना पण मला वाटत होतं कुठं असं थरथर कापल्यासारखं होतं का? एवढी थंडी आहे. आणि तुम्ही कोणत्या एरियातून माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा आणि शेअर देखील करत राहा. तर या पराठ्यांना तुम्ही तूप लावून भाजू शकता किंवा ड्राय तसंच भाजू शकता आणि जेव्हा खायला देता तेव्हा त्याच्यावर एक तुकडा लोण्याचा देखील टाकू शकता. परंतु मी तर तेल लावूनच भाजलं आहे. तूप देखील होतं आणि तुम्ही पाहू शकता की इतका सुंदर क्रिस्पी झाला आहे की त्या बटाटा आणि मेथीमध्ये जितकं पीठ मावतं तेवढंच मिक्स करायचं हे लक्षात ठेवा. आणि मध्ये थोडेसे गाठी राहिलं तर पहा पराठा कसा फाटतो. एक साईडला थोडासा कट झाला आहे. तर तुम्ही पाहू शकताय. याला कडक असं करून नुसतं म्हणजे कुठलीही भाजी, चटणी वगैरेचा यूज न करता देखील खाऊ शकता. आणि माझ्या दोन्ही मुलांना असंच आवडतं. आणि कधीही असा पराठा करणार असाल किंवा थालीपीठ किंवा धपाटे करणार असाल तर त्यात दही घालायला विसरू नका. आणि जी मुलं दही वगैरे खात नाहीत जसं की माझा मुलगा, तर त्यांच्यासाठी ही युक्ती कामाला येते. तर थोडंसं रेस्ट करून वगैरे झालं कारण की फ्रीच होतो. लाईव्हचं काहीतरी सेशन करावं असं म्हणत होतं. परंतु आमची मशीन ना रिन्स हे करतच नव्हती आणि स्पिनचं पण काम थांबलं होतं. फक्त वॉशच होत होतं. तर मशीनला कंप्लेंट टाकली होती म्हणजे कंपनीला कंप्लेंट टाकली तर कळालं की पाण्यामुळं हा प्रॉब्लेम आला आहे. चला तर मग हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.